नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण चण्याच्या डाळीपासून खूप चवदार असा नाश्ता बनवतोय। तर इथे मी 1 कप चण्याची डाळ घेतली आहे। या डाळीमध्ये भरपूर पाणी घालायचं आणि डाळ 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे। 2 वेळा स्वच्छ धुतल्यानंतर यातलं मी सगळं पाणी काढून टाकलं आहे। आता या डाळीमध्ये पुन्हा पाणी घालायचं आहे आणि ही डाळ आपल्याला 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवायची आहे। तर इथे आता 6 तास झाले आणि ही डाळ छान भिजली गेली। आता ही डाळ वाटून घ्यायची, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। तर 2 बॅचेसमध्ये ही डाळ मी वाटून घेणार आहे। तर अर्धी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आणि यातलंच 1 चमचा पाणी घातले। आता ही डाळ आपण वाटून घेऊया। इथे मी सगळी डाळ वाटून घेतली, तर थोडीशी रवाळ अशी वाटून घ्यायची, अगदी बारीक केलेली नाही आहे आणि वाटताना खूपच कमी पाणी घातलं आहे। तर असं आहे पहा, अशी याची कन्सिस्टन्सी आहे। आता यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे किंवा तुम्ही 2 चमचे दहीसुद्धा घालू शकता। यानंतर आता हे हाताने असं फेटून घ्यायचं आहे। यामुळे आपली रेसिपी जाळीदार व्हायला मदत होईल। तर ही प्रोसेस खूपच गरजेची आहे। तर हे मी असं 3 ते 4 मिनटं छान फेटून घेतलं आहे आणि पाहू शकता फेटल्यामुळे हे मिश्रण असं छान असं हलकं झालं आहे। आता हे आपण झाकून फर्मेंट करण्यासाठी ठेवणार आहोत। तर हे कमीत कमी 8 तासासाठी आपल्याला फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे। तुम्ही रात्रभर ठेवू शकता। तर हे मी रात्रभर असं फर्मेंट करून घेतलं आहे। आपण पाहूया। तर हे पहा, अगदी हलकं असं पीठ तयार झालं आहे। जाळी पहा किती मस्त आले आणि मस्त असं फर्मेंट झालं आहे। आता हे आपण एकदा हलक्या हाताने मिक्स करून घेऊया। यानंतर यामध्ये किसलेलं आलं आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे। तुम्ही आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट घातली तरी चालेल। यानंतर यामध्ये अगदी चिमूटभर हळद घालायची आहे, चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। यानंतर 1 चमचा यामध्ये तेल घालायचं आहे आणि पहा चिमूटभर हिंग घातला। 1 चमचा यामध्ये मी पिठी साखर घालते। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। तर आज आपण चण्याच्या डाळीचा ढोकळा बनवतोय। तर अगदी हलका फुलका आणि मस्त असा ढोकळा तयार होतो। तर हे मिक्स करून घेतलंय मी आणि असंच घट्ट आपल्याला पीठ हवं आहे। आता हे बाजूला ठेवूया आणि इथे मी एक केक टीन घेतला आहे, याला ग्रीस करून घ्यायचं आहे। तर इथे मी एका केक टीनला ग्रीस करून घेते, त्याबरोबरच एक प्लेटसुद्धा इथे मी ग्रीस करून घेतले आणि हे करत असतानाच मी गॅसवरती कढईमध्ये पाणीसुद्धा गरम करत ठेवलं आहे। आता या तयार पिठामध्ये आपल्याला 1 चमचा किंवा 1 पॅकेट इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे। याऐवजी तुम्ही अर्धा चमचा बेकिंग सोडासुद्धा घालू शकता। इनोवरती 1 चमचा पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे। आपण हे पीठ फर्मेंट केलं आहे तरीसुद्धा यामध्ये आपल्याला इनो घालावा लागतो, ज्यामुळे आपल्या ढोकळ्याला अगदी छान अशी जाळी येईल आणि मार्केटसारखा जाळीदार आणि हलका ढोकळा तयार होईल। जर इनो घातला नाही तर आपली जशी इडली फुगते तर इडलीप्रमाणे आपला ढोकळा फुलेल, त्याला जाळी येणार नाही, म्हणून इथे इनो घालावा लागतो। आता इनो घातल्यानंतर हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही प्रोसेस फास्ट करायची आहे। इनो घातल्या लगेचच आपल्याला हे टीनमध्ये काढून हा ढोकळा वाफवण्यासाठी ठेवायचा आहे। इथे आता पहा, केकच्या टीनमध्ये त्याबरोबरच्या प्लेटमध्ये मी हे मिश्रण काढून घेतलं आहे। आता लगेचच आपण हा ढोकळा वाफवण्यासाठी ठेवूया। तर इथे कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलं होतं आणि यामध्ये एक स्टँड उलटा करून ठेवला आहे। तुम्ही एखादी वाटी किंवा प्लेटसुद्धा उलटी यामध्ये ठेवू शकता। यावरती केक टीन ठेवून यावरती मी झाकण ठेवलं आणि 10 ते 12 मिनटं हा ढोकळा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे। त्याबरोबर जे प्लेटमध्ये मी मिश्रण काढून ठेवलं होतं ते सुद्धा मी दुसऱ्या कढईमध्ये वाफवण्यासाठी ठेवलं आहे। आता आपण ढोकळ्यावरती घालण्यासाठी फोडणी तयार करूया। तर इथे मी तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवला आहे। यामध्ये 2 चमचे तेल घातले। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातली
मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये भरपूर कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। यानंतर हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून यामध्ये घातल्यात। चिमूटभर हिंग घातला। हे सगळं असं परतून घ्यायचं आहे तेलावरती। यानंतर यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे। आता या पाण्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा साखर घालायची आहे आणि पाव चमचा मीठ घालायचं आहे। आता या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे। तर इथे पाणी उकळलं आहे आणि साखरसुद्धा विरघळली आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे। यामुळे मस्त आंबट, तिखट आणि गोड असं आपलं हे पाणी किंवा ही फोडणी तयार होईल। हे बाजूला ठेवूया। तर इथे आता ढोकळासुद्धा शिजला असेल। तर इथे 12 मिनटं झालेत आणि पहा ढोकळा वरून पूर्ण ड्राय झाला आहे, म्हणजे हा शिजला गेला आहे। आपण यामध्ये सुरी घालून चेक करूया। तर इथे पहा सेंटरला मी सुरी घालते आणि सुरी पूर्ण क्लीन आली आहे, म्हणजे आपला ढोकळा आतपर्यंत शिजला आहे। आता हा आपण थंड करून घेऊया। तर इथे ढोकळा पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला काढून घ्यायचा आहे। त्याच्या कडा सोडवून घेऊया। अगदी सहज हा ढोकळा निघून येतो आणि पहा अगदी जाळीदार असा हा ढोकळा तयार झाला आहे। आता याचे आपण पीसेस कट करून घेऊया। इथे मी छोटे छोटे आकाराचे चौकोनी पीस करून घेते। याबरोबरच आपण ढोकळ्याची चटणीसुद्धा बनवणार आहोत। तर यासाठी ढोकळ्याची चटणी पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इथे मी सगळा ढोकळा काढून घेतला आहे। यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि वरून जी आपण फोडणी तयार करून ठेवली होती ती घालायची आहे। सगळी फोडणी यावरती पसरवून अशी घालायची आहे। मार्केटपेक्षाही छान असा ढोकळा घरच्या घरी तुम्ही तयार करू शकता। 1 कप चण्याच्या डाळीपासून साधारण 400 ग्राम ढोकळा आपला तयार होतो। पहा याची जाळी पाहू शकता। इथे मी तुम्हाला एक ढोकळा तोडून दाखवते। अगदी हलका आणि स्पॉन्जी झालाय। आता आपण ढोकळ्याची चटणी तयार करूया। तर इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे। यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आहे। देठासकट कोथिंबीर इथे घेतली आहे। यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्यात आणि इथे आता थोडंसं आलं घातलं आहे। यानंतर ढोकळ्याचे 2 तुकडे असे मी यामध्ये घातलेत। यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे। आता पाणी घालून ही चटणी वाटून घेऊया। तर इथे पहा मस्त हिरवी अशी चटणी तयार झाली आहे। इथे ढोकळा मी चटणी बरोबर आणि टोमॅटो केचप बरोबर सर्व केला आहे। तर अगदी मस्त असा आपला हा ढोकळा तयार झाला आहे। थोडीशी जर पूर्वतयारी तुम्ही करून ठेवली तर मार्केटपेक्षाही छान ढोकळा तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता। आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।